आणि आता एक मुंबईतली महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबईच्या पायधुनी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली। मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। नागरिकांनी पायधुनी पोलीस स्टेशनला चक्क घेराव घातला आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी आग्रही मागणी केली आहे। याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। मुंबईतील पायधुनी परिसरातील एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे आणि पायधुनी पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या संख्येनं जमाव सुद्धा जमला होता। आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास हा सुरू झालेला आहे। मात्र संतप्त नागरिकांनी आरोपीला तात्काळ फाशी द्या ही मागणी करत ह्या संपूर्ण पोलीस स्टेशनला घेराव घातला होता। सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर नागरिकांची समजूत घालून या सर्वांना पाठवून देण्यात आलेला आहे। त्यामुळे पोलिसांकडनं या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याचं काम हे सुरू झालेलं आहे। मात्र काही काळ पायधुनी पोलीस स्टेशनच्या समोर तणावाचं आणि आक्रमकतेचं वातावरण हे निर्माण झालं होतं, कारण का मोठ्या संख्येनं पायधुनी परिसरातील नागरिक या ठिकाणी जमले होते आणि ज्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झालेला आहे त्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या किंवा त्याला आमच्या ताब्यात द्या अशा पद्धतीची मागणी ही संतप्त नागरिकांकडून केली जात होती। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तसुद्धा अद्यापही तैनात करण्यात आलेला आहे। येथील नागरिकांना पोलिसांकडून समजावून सांगण्यात आलं आणि आरोपीला कडक शासन होईल अशा पद्धतीची घोषणा केल्यानंतर, तशा पद्धतीचा शब्द दिल्यानंतर या नागरिकांनी जे आहेत हे पायधुनी पोलीस स्टेशनला जो घेराव घातला होता तो सोडला आणि सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर पायधुनी पोलीस स्टेशनच्या बाहेरची परिस्थिती आता पूर्वस्थितीत आले असं पण म्हणू शकतो। त्याचसोबत जे नागरिक आले होते या नागरिकांची समजूत घातल्यानंतर सर्वजण घरी परतलेले आहेत। मात्र जो आरोपी आहे या आरोपीला अटक करण्यात आलेली आणि पुढील तपासाचं काम जे आहे हे सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।